हॅलो पुणे, कसे आहात तुम्ही सर्वजण? बाईक भ्रमंतीच्या एका नव्या एपिसोडमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज एक खूप सुंदर अशी वेगळी आगळी अशी राईड म्हणता येईल, अशी ही राईड मी आज चालू करतोय. आणि आज आहे सुट्टीचा दिवस आणि निमित्त आहे पुणे ग्रँड टूर, जी आत्ताच आपल्या जस्ट पुण्यामध्ये कालच संपन्न झाली. खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांच्याकडून. त्याच्यानंतर टी व्हीवरती सुद्धा खूप लोकांनी त्याचं कव्हरेज पाहिलं आणि सर्वांना ही स्पर्धा खूप आवडली. त्याच्यामुळे गेले काही दिवस, 3-4 दिवस मला पण असं वाटत होतं की अशा पद्धतीची आपण पण एक राईड करावी. तर आणि रोड्स वगैरे पण खूप सुंदर झालेत असं मी त्या टी व्हीच्या सगळ्या प्रक्षेपणामध्ये ते सुद्धा बघितलं होतं. त्याच्यामुळे मला सारखं वाटत होतं की या ठिकाणी आपण आलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आज ही राईड करतो आहे. तर या राईडच्या निमित्तानं आपल्याला नक्की ही गोष्ट कळेल की कशा पद्धतीचे इतर रोड झालेले आहेत, त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर कसा दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. त्याचबरोबर ही जी स्पर्धा आहे ही नक्की स्पर्धा आहे काय आणि ही कशावरती आधारित आहे, ह्याचं मूळ काय आहे, तर ह्या सगळ्या पण गोष्टी आपण बघूया. आणि त्याचबरोबर भरपूर अशी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही हा माझा एपिसोड पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला या सायकलिंगची जी स्पर्धा आहे तर त्याच्याबद्दलचं सगळं तुम्हाला नॉलेज या व्हिडिओमधून मिळून जाईल. तर आता आपण ही जी राईड जिथून सुरुवात झाली होती हिंजवडीमधून, तर त्या हिंजवडीमधल्या TCS सर्कलच्याकडे आपण जाणार आहोत. तर आता TCS सर्कल माझ्याकडं इथून अजून जवळपास 6.5 किलोमीटर आहे. तर आपण आता मी थोडंसं 6.5 किलोमीटरचं हे जे अंतर आहे हे पार करून मी TCS सर्कलला पोचतो. आणि तिथून साधारण 80-85 किलोमीटरची ही राईड आहे. तर ती राईड आपण कंप्लीट करू. तर या राईडमध्ये येणारी जी महत्त्वाची गावं वगैरे आहेत किंवा आजूबाजूचा जो सुंदर परिसर आहे तो सुद्धा आपण बघूया. त्याच्यामुळे थोडंसं या राईडच्या निमित्तानं आपल्याला आजूबाजूचा परिसरसुद्धा कसा आहे हे सुद्धा जाणून घ्यायला खूप मदत होईल. मित्रांनो, TCS सर्कलच्या इथंपर्यंत पोचण्याच्या आधी आपण ही पुणे ग्रँड टूर ही जी स्पर्धा आहे तर ही नक्की काय स्पर्धा आहे आणि ही कशावरती आधारित अशा एका मोठ्या स्पर्धेवर आधारित अशी स्पर्धा आहे, तर हे आधी आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही कधीतरी टूर डी फ्रान्स या स्पर्धेचं नाव ऐकलं असेल. मी पण लहान होतो त्यावेळी दूरदर्शनवरती शनिवारी संध्याकाळी वगैरे अशा पद्धतीचे ह्या ज्या स्पर्धेचे हायलाईट्स बघायला मिळत होते. तर ते मला आजही आठवतं आहे की टूर डी फ्रान्सच्या स्पर्धेचे काही हायलाईट्स वगैरे त्या काळी दाखवले जात होते. त्याच्यामुळे मला तरी ही स्पर्धा तेव्हापासून माहीत होती. पण अशा पद्धतीनं भारतामध्ये ही पहिल्यांदा स्पर्धा होते आणि तीसुद्धा आपल्या पुण्यात होते. ही बाब एक विशेष अशी बाब आहे. त्याच्यामुळेच या निमित्तानं थोडीशी आपण टूर डी फ्रान्स जी स्पर्धा आहे तर ती नक्की काय आहे हे आधी जाणून घेऊया. आणि आपण कंपॅरिझन पण करूया की टूर डी फ्रान्स आणि पुणे ग्रँड टूर या दोघांमध्ये काय नक्की फरक आहे, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये काय समानता आहे. टूर डी फ्रान्स ही जी स्पर्धा आहे ती दरवर्षी होते आणि दरवर्षी साधारण जुलै महिन्यामध्ये ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये साधारण वेगवेगळ्या 21 टीम्स सहभागी होतात आणि प्रत्येक टीममध्ये साधारण 7 स्पर्धक असतात. त्याला आपण रायडर्स म्हणू शकतो. तर म्हणजे आपण आता एक गोष्ट समजून घेऊ शकतो की साधारण 150च्या वर रायडर्स एका वेळी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. आणि ही स्पर्धा जी आहे ती साधारण 21 स्टेजेसमध्ये होती, म्हणजे 21 वेगवेगळ्या रूट्सवरती होते. आणि या रूटचं टोटल डिस्टन्स जे आहे ते साधारण 3,500 किलोमीटर आहे. म्हणजे दर दिवशी साधारण 150 किलोमीटरचा टप्पा या स्पर्धकांना पार करावा लागतो. पण आपली हे जे छोटेखानी रूप आहे टूर डी फ्रान्सचं पुणे टूर, तर ह्याच्यामध्ये साधारण 4 स्टेजमध्ये ही स्पर्धा आपली घेतली गेली पुण्याची. आणि ह्याच्यामध्ये साधारण दररोजचं डिस्टन्स 100 ते 125 किलोमीटरचं होतं आणि एकूण 437 किलोमीटरची ही अशी स्पर्धा झाली. आणि खूप सुंदर रीतीने आपल्याला ती स्पर्धा बघायला मिळाली दूरदर्शनवरती सुद्धा. आणि मी सुद्धा जेव्हा बघितली तेव्हा मला खूप छान वाटलं. जे नवीन रोड्स वगैरे झालेले आहेत आणि त्याच्यावरनं वेगाने धावणाऱ्या त्या ज्या सायकली आहेत, तर हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला सुद्धा खूप छान वाटलं. त्याच्यामुळेच त्या प्रकारापासूनच इन्स्पिरेशन घेऊन मी आता ही आजची राईड माझी करतो आहे. तर आता मी पोचतो आता TCS सर्कलपर्यंत. साधारण 1-1.5 किलोमीटरच फक्त अंतर राहिलं आहे. तर माझी जी राईड आहे ती TCS सर्कलपासूनच सुरुवात होईल आणि साधारण भूमकर चौकाच्या इथे मी माझी राईड जी समाप्ती करेन.
तर मित्रांनो, मी आता टी सी एस सर्कलपाशी पोहोचतोच आहे. साधारण 500 मीटरचं अंतर राहिलं आहे आणि आत्तापासूनच आपण या रस्त्यामधला फरक बघू शकताय. किती सुंदर अशा पद्धतीचा हा गुळगुळीत रस्ता या ठिकाणी केलेला आहे. पट्टे वगैरे खूप सुंदर रीतीने मारलेले आहेत आणि समोरच मला टी सी एस कंपनी पण आता दिसायला लागली. तर आता मी या ठिकाणावरूनच माझ्या राईडची सुरुवात करतो. तर माझ्या मते इथूनच कुठंतरी या ज्या सर्कलच्या ठिकाणी पूर्ण रायडर्स वगैरे गोळा झालेले होते. मी त्या दिवशी माझं सुरुवातीचं हे जे आहे ते बघायचं राहिलं होतं. त्यामुळे आता आज मला त्या निमित्तानं साधारण त्या दिवशी कुठं काय झालं असेल याचा मला आता अंदाज करता येतो. तर आता इथून आता मी माझी राईड चालू करतो. आपण आता टी सी एस सर्कलपाशी आहोत. तर आपण आता इथून राईड सुरुवात करूया. मी आता टी सी एस सर्कलकडून पौड गावाच्या दिशेने चाललो आहे आणि मला हा जो रोड आहे या रोडमध्ये बराच फरक मला खूप जाणवतो आहे. कारण याआधी मी या रोडवरून भरपूर वेळा ट्रॅव्हल केलेला आहे. तर त्यावेळेचा रस्ता आणि हा आत्ताचा रस्ता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक मला या ठिकाणी जाणवायला लागला आहे. तर या निमित्तानं का होईना ह्या इथला जो रोड आहे हा खूप सुंदर झाला. याबद्दल तरी आपल्याला प्रशासनाचं कौतुक करायलाच लागेल. आणि त्याचबरोबर मला इथं पुणेकरांच्या पण जी प्रतिसाद जो या स्पर्धेला दिला होता त्यालासुद्धा द्यावीशी वाटते. कारण या स्पर्धेचा जो एक इंग्लिश कॉमेंटेटर होता तर त्याचं नाव माझ्या मते ग्रॅहम जोन्स वगैरे असं काहीतरी होतं. तर त्याचं एक स्टेटमेंट मी काल वाचलं. तर त्यानं कॉमेंट्री करताना असं म्हणलं की पुण्यामध्ये ज्या पद्धतीने लोकांचा या स्पर्धेसाठी सहभाग बघून मला खूपच विशेष वाटलं. कारण त्याने ही जी स्पर्धा आहे टूर डी फ्रान्स जी, तर ती स्पर्धा साधारण 5 वेळा त्यानं त्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे तो एक मोठा रायडर समजला जातो या स्पर्धेमधला. आणि त्यानं सांगितलं की या ठिकाणी पुणेकरांची जो त्यांनी या सर्व स्पर्धकांना वागणूक दिली आणि पुणेकरांचं जे वर्तन होतं हे सुद्धा एक अतिशय सुयोग्य आणि जबाबदारीचं होतं. कारण त्याने फ्रान्समध्ये सुद्धा तिथले स्पर्धक बघितलेले आहेत आणि तिथंसुद्धा साधारण त्याला अशा पद्धतीचे लोक त्याला बघायला मिळाले नाहीत. काही ठिकाणी हुल्लडबाज असलेले काही प्रेक्षक लोकांना अडवणारे, स्पर्धकांना अडवणारे वगैरे त्याला बऱ्याचदा दिसले. तर पुणेकरांनी असं काही केलं नाही. त्याच्यामुळे त्यानं पुणेकरांचं खास कौतुक केलं आहे. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट मला इथं खास सांगावीशी वाटते. तर आता इथून आता मी थेट निघतो आहे पौड गावाकडे आणि बघूया आपण आपल्याला या प्रवासामध्ये अजून काय विशेष गोष्टी बघायला मिळतात. मी आता चाललो आहे हडशी लेक व्ह्यू पॉईंटकडे आणि जितका हा सुंदर रोड आहे तितकाच आजूबाजूचा हा परिसरसुद्धा एवढा सुंदर आहे की मी खरं म्हणजे काय सांगू असं मला झालं आहे. कारण हा तुम्ही माझ्यासमोर बघू शकता किती सुंदर हा इथला परिसर मला दिसतो आहे. खूप सुंदर. हो, काय सुंदर रोड आणि हे समोरचा व्ह्यू आहे. खूप सुंदर वाटतं इथं या ठिकाणी आल्यानंतर. खरंच या स्पर्धेच्या निमित्तानं हा जो इथला रोड बनवलेला आहे त्या रोडवरून प्रवास करताना खूपच छान वाटतं. तुम्हीसुद्धा इथं जर विकेंडला वगैरे आलात तर तुम्हालासुद्धा खूप या ठिकाणी छान वाटेल. कारण हडशी लेक हे खरं म्हणजे हे पुण्याच्या आजूबाजूचं तसं विकेंड डेस्टिनेशन आहे. बरेचसे लोक विकेंडला या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी भरपूर सोयीसुद्धा आहेत राहण्याच्या वगैरे, खायचेसुद्धा भरपूर हॉटेल्सवरही मला या ठिकाणी या रोडवरती दिसले. त्याच्यामुळे पर्यटनासाठी वगैरे या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास व्हायला लागला आहे. आणि तोच खरं म्हणजे ह्या सायकल स्पर्धेचा एक उद्देश होता त्यामागचा, की आजूबाजूचं जे पर्यटन ठिकाणं आहेत तर त्यांचासुद्धा थोडासा त्या निमित्ताने विकास व्हावा.
मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवतो हडशीचा हा जो व्ह्यू पॉईंट आहे. तर आजूबाजूचे हे डोंगर, त्या बाजूची झाडी वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. आणि त्याचबरोबरचा हा हडशी लेक, किती सुंदर या ठिकाणावरून हडशी लेकचा हा व्ह्यू आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता. आणि समोर हा हडशीला जाणारा हा रोड आपण या ठिकाणी बघू शकतो. खूप सुंदर आहे या ठिकाणचं वातावरण वगैरे. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी विकेंडला येऊ शकता. इथे बोटिंगची पण सोय आहे. समोर जर थोडंसं तुम्ही बघितलं अजून पलीकडं, तर तिथं काही रिसॉर्ट्स पण आहेत आणि त्या रिसॉर्टमध्ये आपण थांबू शकतो. त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी बोटिंगची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळे आपला शनिवार रविवार वगैरे विकेंडचा सुट्टीचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी घालवू शकतो. हे बघा. तर मित्रांनो, आत्ताच आपण हडशीचा सुंदर असा लेक बघितला. पुणे ग्रँड टूर पुण्यामध्ये आयोजित करण्यामागचा एक महत्त्वाच्या 2 उद्देशांपैकी हा एक उद्देश आहे की इथला जो लोकल टुरिझम आहे, तर त्या लोकल टुरिझमला चालना मिळावी आणि त्याचा विकास व्हावा. त्याचबरोबर पुण्याची जी जुनी ओळख होती सायकलिंगचं शहराशी, तर ती ओळख आता गेले 10-15 वर्ष पुसली गेलेली होती आणि एक दुचाकींचं शहर अशा पद्धतीनं पुण्याची ओळख नव्याने निर्माण झाली होती. पण त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले, ट्रॅफिकचे, प्रदूषणाचे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांनी सायकल चालवण्याकडे आपलं लक्ष द्यावं यासाठी सुद्धा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि माझ्या मते काही अंशी तरी हा जो निर्णय घेतला गेला होता, तर तो सफल झाला असं मला वाटतं आहे. कारण मी बऱ्याच लोकांचे वगैरे, लहान मुलांचे पण इंटरव्ह्यू बघितले, त्यांचं म्हणणं काय ते ऐकलं. त्यांनासुद्धा वाटतं की आपण अशा पद्धतीचं प्रोफेशनल सायकलिंगकडे वळावं आणि आपल्या देशाचं जे नाव आहे हे जगात पुन्हा एकदा आपण चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करावं. काय व्ह्यू आहे या ठिकाणावरून. वा वा वा, बेस्ट व्ह्यू आहे, सुंदर. म्हणूनच बहुतेक या रोडवरून ही जी स्पर्धा आहे याचा रूट ठरवला गेला असावा. तर हा रस्ता आता सरळ जातो आहे लोणावळ्याकडे, पण आपल्याला लोणावळ्याकडे जायचं नाही आहे. आपल्याला इथून हिंजवडी आणि मारुंजी करत आपल्याला हिंजवडीमध्ये जायचं आहे. आणि मारुंजीमधनं त्यानंतर आपल्याला माझा परतीचा प्रवास त्या ठिकाणी चालू होईल आणि बुमकर चौक हे माझं समाप्तीचं ठिकाण असेल. तर तुम्ही समोर, माझ्यासमोर हा व्ह्यू बघू शकता. किती सुंदर असा हा पर्वती प्रदेश असा आहे आणि तो सुळका आपण त्या ठिकाणी बघू शकतो. खूप सुंदर आहे. थोडासा घाटाचा वळणावळणाचा रस्ता या ठिकाणी सुरू झाला आहे. आणि या ठिकाणी मी ही जी स्पर्धा होती ही लाईव्हसुद्धा बघितली होती. इथून या ठिकाणी रायडर्स जात होते तेव्हा खूप छान वाटत होतं आणि मलासुद्धा या ठिकाणी आता गाडी चालवण्यासाठी खूप छान वाटायला लागलं आहे. अशा पद्धतीचा हा लोणावळ्याकडे जाणारा रस्ता. आणि आता आपण सरळ जाऊया. हे बघा, या ठिकाणी आता लोणावळ्याचा बोर्डसुद्धा दिसायला लागला आहे. खूप छान आहे खरंच इकडं. हा रस्ता चांगला झाल्यापासून इकडची ट्रॅफिकसुद्धा बरीच वाढली आहे. कारण मी एकदा या ठिकाणी आलो होतो, पण हा रस्ता बऱ्यापैकी खराब होता. पण या सायकल टूरच्या निमित्तानं हा रस्तासुद्धा खूप सुंदर झाला आहे आणि त्यामुळे इकडची ट्रॅफिकसुद्धा वाढले. इकडचं पर्यटनसुद्धा मला वाढलेलं दिसतं आहे. आणि बरेचसे हॉटेल्स वगैरे पण या ठिकाणी उघडलेले आहेत. बरेचसे जुने आहेत, काही नव्याने उघडणारीसुद्धा हॉटेल्स मला या ठिकाणी दिसत आहेत. कारण आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी चांगली असते आपोआपच त्या ठिकाणी पर्यटक नक्की येतात. त्याच्यामुळे इथं जर पर्यटक चांगल्या संख्येने येत असतील तर इकडचं जे स्थानिक लोक आहेत तर ते या ठिकाणी हॉटेल्स वगैरे, रिसॉर्ट्स अशा पद्धतीने सुद्धा डेव्हलपमेंट या ठिकाणी करू शकतात आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल इथलं पर्यटन वाढायला खूप मदत होईल. प्रत्येक पुलावरती अशा पद्धतीचं फेन्सिंग केलेलं मला दिसलं या ठिकाणी आणि खूप छान वाटतं इथं.
मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला फक्त बघत चला या ठिकाणी की काय पोटेन्शियल आहे ह्या भागाचं एक चांगल्या टुरिस्ट प्लेसमध्ये डेव्हलप होण्यामध्ये. तर आपण या ठिकाणी बघू शकतो किती सुंदर आहे इथला हा परिसर आहे. लेफ्ट साईडला तर या ठिकाणी लोणावळा आहे आणि उजव्या साईडला या ठिकाणी कामशेत दाखवत आहे आणि माझा रूट जो आहे तो मला आता उजव्या साईडलाच जायला सांगतो आहे. त्याच्यामुळे ह्या कामशेतच्या दिशेनंच मी आता जातो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी पोचलेलो आहे हिंदवडीला लागून असलेल्या मारुंजीमध्ये आणि आता माझी राईड जवळपास पुढच्या 2 ते 3 किलोमीटर वरती आता समाप्त होते. तर या पुणे ग्रँड टूरच्या रोडवरूनच मी पूर्ण ही माझी राईड केली. खूप छान रोड मला या ठिकाणी दिसला. त्याबरोबर आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर होता. तर तुम्हीसुद्धा हा रोड बघितला, आजूबाजूचा परिसर बघितला, त्याचबरोबर हडशी लेक वगैरे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बघितला. तर हे सगळं काही तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण असंच भेटत राहूया पुढचं एखादं नवीन ठिकाण घेऊन. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल की ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा.